लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा आज पुण्यात राज्यस्तरीय शुभारंभ। एका क्लिकवर 1 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार। कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा राजगुरुनगरमध्ये दाखल। अजित पवारांना राखी बांधण्यासाठी महिलांची गर्दी। शिवाजीराव आढळराव पाटलांची जनसन्मान यात्रेत गैरहजेरी। लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा शुभारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात होणार। लाडकी बहीण योजनेसाठी पुण्यात अवजड वाहनांची वाहतूक 24 तासांसाठी बंद। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश। पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभाचा शुभारंभ कार्यक्रमाला गैरहजर राहणाऱ्या महिलांचे अर्ज रद्द करून दाखवा, सुप्रिया सुळे यांचं राज्य सरकारला आव्हान। महाविकास आघाडीचं सरकार आल्यास महिलांचा मोबदला 1,500हून 3,000 रुपये करणार, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। अजित पवार छगन भुजबळ मतदारसंघ बदलणार नाहीत, राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। देशातील 4 विधानसभेच्या निवडणुका एकत्रित घेऊ शकत नाहीत तर वन नेशन वन इलेक्शन कसं घेणार, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा राजगुरुनगरमध्ये दाखल। जनसन्मान यात्रेत आढळराव पाटील गैरहजेरीमुळे आढळराव पाटील राष्ट्रवादीत नाराज असल्याच्या चर्चा। राज्यात घडणाऱ्या दंगली सरकार पुरस्कृत, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर गंभीर आरोप। महाविकास आघाडी म्हणजे सावत्र भाऊ, महाविकास आघाडीला मतं दिल्यास ते लाडकी बहीण योजना बंद करतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य।